आम्ही रस्त्यावर चालताव. हो यावर किती वस्ती तुझ्यासारखं त्या अचानक होणार पण जाणार म्हणजे जाणार. नाही तू यार किती वस्ती आहेत माझ्यासारखं 4-5 जण मारा तर आता आम्ही इथून सरसगड चाललोय. इथून रस्ता आहे वरती जायला. चला चला. तर पालीच्या मागून रस्ता आहे बल्लाळेश्वरच्या आणि आता आम्ही इथे पोचलोय. थांबा हे बोर्ड दाखवतो. तर आता आम्ही जो नाश्ता घेतला गडावा खायला. आता इथून वडापाव घेतला आणि ते गडावा खाऊ. आणि आता आम्ही बाटीचा जुगाड करता. भाईनी बाटलीचा जुगाड पण केला. दाखव बाटल्या दाखव. बाटल्याचा जुगाड पण केला. आता पाणी भरायचा. देसी जुगाड आहे. आता इथून आम्ही पाणी भरतो स्वच्छ. ए शाप दुधीला सगळा रस्ता काढते तिचा पूर्ण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज गड बघा असा दिसतोय कडकच. तर आता गाव संपला. आता जंगल से मंगल. छत्रपती शिवाजी महाराज की. गाईज आम्ही ट्रेकिंगला आलोय. तशी फिलिंग येते पूर्ण फिलिंग येते ट्रेकिंगला आल्याची. कॅप्टन डीजे नाही पाहिजे तो आपण. आमचा अचानक ठरला की सरसगड यायचा. आमचं तर फक्त पालीच्या दर्शन करायचं होता एवढाच प्लॅन होता. पण नंतर आम्ही चालता चालता बोललो चला सरसगडला जाऊ. मग आमचा लगेच 5 सेकंदात आमचा हे झाला. हा बघ तर आमचा तर आता आम्ही थोडासा पार केला आहे. आता अजून थोडासा वरती जायचं आहे. आणि बघा आम्ही स्पोर्ट्सची बुटं घालून येणार होतो आणि नशीब आम्ही स्पोर्ट्सची बुटं घातली. कारण का आमचा अचानक ठरला की थंडी आहे म्हणून स्पोर्ट्सची बुटं घालूया. आणि नंतर बोललो मग आता स्पोर्ट्सची बुटं घातलीत सो ट्रेकिंगला पण जाऊया. मग आता आम्ही ट्रेकिंगला आलो आणि खूप मजा येते. बघा आम्ही सर्व स्पोर्ट्सची बुटं घातलीत. माझी थोडी अँटिक आहेत पण काय करणे नाही. अचानक प्लॅन होतं सगळं. काहीच प्लॅन नव्हतं की जायचं कुठे काय. फक्त दर्शन घेऊन निघायचा प्लॅन होता. आणि तर सध्या आमचा प्लॅन आहे की चढायचं म्हणून मोबाईल हात टाकायला लागेल. मस्त रस्ता आहे वेगवेगळ्या टाईपचा. आमचा कॅप्टन दमला. आमचा म्हशा दमला. कॅप्टन काय चल जय शिवराय. मला नंतर प्रॉब्लेम अजून पण हरिहर चढलंय नंतर कालावती दुर्ग चढलंय कधी पण. तर आता आमचा खाऊन झाला. आता भूक लागली म्हणून काय खाता बघा. नारळची व्यवस्था करता होता. जाम भूक लागले. तिकडं जंगलात पण नारळ आणलेले आम्ही. पहिले वरची काढ. चटणी नेत होता. केली चटणी इथंच. केली तर चटणी चला. तर आम्ही खाता. सुटायचं वरती. जामच झाड आहे रे. झाड आहे. राणीचा मसा जमलेला आहे. तू कुठं ना कुठं तरी येणारच आहेस. किती पण लपलास तरी.
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय पाकी जय जनिया त्याची कापली जय निया. कशी कंप्लीट आमचं सोड. आणि निघणार मी सरदगडच्या पायथ्याशी आहोत. ते काय होतं हा तिकडे अरे माशी चढ चल. कोपच्यात जा सांगतो आरामात चढशील. अरे हे पायरे बघ हे खाचा आहेस बघ. हे ना चिप टाईप आहे ते बाहेर निघाले. माशाला विचार पडला कुठून चढू. घासपूस खाली बघ डोळ्यासमोर डोळ्यासमोर वर अरे वरती व्ह्यू बघा. चला मराठा मराठा चढे दे जाय जरकी दे हा? ये चढ रे. हा? ते बघ आले होते पण आले बघ खालनं चल यार काय तू ते खालनं आले तू वरतीला चढ अजून चार साठी इथं तार लावले ही हिला धरून वरती जायचा पण आम्हाला तारेची गरज नाही आणि तार शिव जातो. चल छत्रपती शिवाजी महाराज की जय. चल यांच्यासारख्यांसाठी इथल्या आता आम्ही हा एवढा पार केला. आता फक्त पायऱ्या आहेत आणि ही महाराजांची कातल कोरीव गुहा गुफा आहे. ही बघा आत जायचा. जाऊ थांब. ही बघा गाईच ए झोपे आत जाऊ शकतो. पायथ्याशी आलेलो आहोत. ही इथे बघा ही कास्तळ कोरीव गुफा महाराजांची सरसगडच्या पायथ्याशी. तर आता आम्ही ट्रेकिंग करतो आतमध्ये जायची. ती बघा आतमध्ये पूल एकदम गुफा टाईप आहे. कसे तरी करून घुसतोय. हॅलो हॅलो थांबा फ्लॅश लावा लागेल. फ्लॅश लाव. थांब लोक बघा किती येडे असतात. इथे भिंतीवर नावं लिहिलीत. महाराजांचे भिंतींवर नावं लिहिलीत. अशा माणसांनी इथे ट्रेकिंगला येऊच नाही. हे बघा कशी माणसांनी नावं लिहिली तिथं. कशी तरी करून बसलेलो बघा किती जागा आहे. त्यात मी सरदगडाच्या पायऱ्या चढता. पायऱ्या आहेत. आता आम्ही सरसगडावर चढायला सुरुवात करतोय. खूप भारी फिलिंग येते. भारी फिलिंग एकदम ट्रेकिंगची. पहिले ट्रेक झाले आता ह्या पायऱ्या एकदम चढून जायच्या. अशा पायऱ्या आहेत बघा चढ एक नंबर अशा. आणि ही एकदम मस्त की पायऱ्या आलेल्या आहेत. मागे तुम्ही बघू शकता कसला भारी आहे. चला वेलकम टू द सरसगड. तर गाईज आता आम्ही प्रवेश करतो मुख्य द्वारापासून. हा बघा हा बघा सरसगडचा पाली दरवाजा. सुरक्षा चौकी आणि इथं बघा लाकडं बी ठेवलीत. म्हणजे इथं राहत असतील लोक. म्हणजे कधी स्टेला आले असतील तर इथं राहत असतील म्हणून इथे लाकडं वगैरे आहेत. सो चला आता वरती चढू. आमचा माशा खालीच राहिला. तर बोर्ड बघा हा बघा दुर्ग सरसगड बालेकिल्ल्याकडे जातो. आणि हा रस्ता बालेकिल्ल्याकडे जातो. हा बघा आणि तुम्ही इथला खालचा व्ह्यू बघा खतरनाक हो. आमचे मित्र तर आता नवीन फ्रेंड भेटले आम्हाला. तर तुम्ही खालचा व्ह्यू बघा असला भारी आहे. तर आता आम्ही इथून दगड फेकतो आणि खाली जाऊन आवाज येतो कसला भारी. साऊंड मस्त येतोय. तर आम्ही दगड फेकलं तो बघ कसला आवाज आला.
आणि खाली खाली काहीतरी स्पर्धा आहेत खो खोच्या. खूप मोठा ग्राउंड आहे आणि ही अख्खी पाली आहे. तर आता आम्ही ह्याच्यावरती चाललो आहे अजून. तर इथं पाण्याची टाकी दुसरी आहे आणि इथं खोल आहे खूप. आणि नंतर मग आम्ही इथं आलो. तिथे कुठं देवस्थान आहे आणि आम्हाला नाव नाही माहीत पण देवस्थान आहे ते. आणि आम्हाला नंतर वाटलं की हा सिमेंट आहे हा इथे एक देवस्थान आहे. आम्हाला वाटलं पाय पडत जाऊया. आम्हाला वाटलं आणि नंतर मग आम्ही हे पाणी टाकलं त्यानंतर वाटलं की दगड. बघू शकते बघ असं पाण्यामध्ये दिसत पण नाही काय आहे ते. बघा असं जातं. आता आम्ही ह्याच्या उतरणार होतो पण नंतर मग मी दगड टाकला आणि त्याच्यानंतर समजलं की पाणी आहे. मग नंतर नाही गेलो. नाही तर आता मी डायरेक्ट उडी मारणार होतो. हो हो काय बोलतोस? खोल आहे खोल आहे खोल आहे रे. जाम खोल आहे. हे दगड नका टाकू चला. कामानंतर आणि कामाआधी सहस्राची राखणी बघू शकता तुम्ही. हे बघा 2023 ला तर इथं आता काहीतरी वेगळं आहे. कातल कोरी खोली. कुठे चोर? नको नको खाली फक्त. तर इथं चोर दरवाजा आहे. भारी वाटतंय पण नको खाली जायला. चोर दरवाजाच आहे. चला पुढे जाऊ. चला आता तिथे आम्ही वरती जायचं आपल्याला. तर आता पुढे जाऊया. तुम्ही ते सहजकडे आलं ना का 101 बघायला भेटेल तुम्हाला. भारी खोल्या किंवा नद्या किंवा टाकी चोर दरवाजे खूप सारे आहेत बघण्यासारखं इथे. तुम्ही नक्की विजिट करा. कातल खोली दुसरी खोली भेटलेली आहे. तर इथं लोक ट्रॅकला येतात आणि स्टे करून जातात इथेशी. तुम्ही नक्की विजिट करा इथे. आम्हाला स्टे करायचं होतं पण घरी आम्ही सांगितलं नव्हता. नाही मग त्याच्यामुळे आम्ही स्टे नाही. आम्ही घरी सांगितलं की लवकर येऊ. मग आम्ही स्टे नाही करत कारण का आम्हाला स्टे करायचं होतं. त्याच्या खोली क्रमांक 4 आहे. तर इथं खोली क्रमांक 5 खांब टाके. म्हणजे बघा मित्रांनो या दगडावर गड उभा आहे. बघा. तर इथलं साऊंड बघ. आपल्या शिकवलं सराई साऊंड. फिजिक्स जिंदाबाद. सराई शिकवलेलं साऊंड इफेक्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा हॅलो. तर तुम्ही कधी 11 सायन्सला आले ना की तुम्हाला फिजिक्स मध्ये साऊंड येईल. तुम्हाला समजेल इको काय असतो. आणि तिकडे गादे काहीतरी आहेत. तर बघू शकता. बॅगी फेकलं इथं. भेटलं. आता इथं उत्तर बुरुज. इथून बघू नाही शकत तुम्ही बुरुज पण तुम्ही खाली गेला तुम्हाला खाली बुरुज दिसेल. इथून तुम्हाला आम्ही एवढं दाखवू शकतो. तुम्हाला नीट इथून बुरुज दिसायचा नाही. तो बघा तसा बुरुज आहे. दिसे ना बुरुज तसा बुरुज आहे. 1 नंबर आम्ही बघतोय. आणि इथं बघू शकता दिंडी दरवाजा. तो बघा दिंडी दरवाजा. व्ह्यू भारीच आहे हो. कधीतरी तुम्ही इथे विजिट करा. थांब जरा खाली जाते. काहीच तुम्ही बघू शकता दिंडी दरवाजा.
कसलं भारी वाटतं यार. त्या कालामध्ये मी असतो ना यार. चल जाऊ तुला वरती. नाही गाईस, तिथं मधमाशांचा पोला आहे. त्या जर पिसाळल्या ना तर आमची गालम पालायची. पळून जायचा कुठं, येऊन त्यांनाच भेटणार आहोत. आणि जर पळून गेलो तर आहे खाली. जर चुकून पण इथनं कोण पडला तर चला आता पुढे जाऊ. पण नाही. आता पुढची टाकी बघू. अजून खूप टाक्या आहेत असं वाटतंय. तर पुढे जाऊ आता. तर गाईज इथं 5वी टाकी भेटलेली आहे. औदुंबर हौद. तर खूप कसरत करून वरती चढलो आम्ही. हे बघा खूप सारी चपाटच आहे. उतरताना तुम्हाला दाखवीन. नाही जमणार दाखवायला. मी बघू शकता काहीच चढण आहे. पुन्हा सरळ चढण आहे. कशी चढलो आमचं आम्हाला माहिती आहे. खूप बेकार एफर्ट घेतोय आम्ही. तेव्हा येऊन पोचलो. पी त्यात काय लागलेली नाही. ह्याडे स्वच्छ पुरातन वाड्याचे अवशेष ते बघू शकता. तर आता आम्ही गडावर आलोय. पूर्ण वरती आलोय. सरसगडाच्या पूर्ण वरती. चला. आमच्या हालत बघू शकता काय झाले पूर्ण. हे बघा हे कुठलं आले आपल्याला दिसले नाही. तुम्ही व्ह्यू बघा काय दिसतोय. परत आम्हाला पूर्ण उतरायचं आहे खाली. पण उतरताना खूप मजा येईल. चढायला एवढी मजा आली, सो उतरायला किती मजा येईल. तर हा इथं मंदिर आहे शंकरांचं. शंकराचं आहे की शंकराचंच आहे. आणि इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही कडक. मी खरं सांगतो तुम्हाला, एक दिवशी विजिट करा इथे. अशी खूप भारी आहे. आता इथे कोणतरी पोरं होती ते पण आलेली. आणि तुम्ही पण येऊ शकता इथे. येऊ शकता ना तुम्ही, याच इथे. हा इथला व्ह्यू पण भारी आहे. आणि इथं नंदी महाराज तलाव आहे. आणि इथं महादेवाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. ते खोदलेला आहे पूर्ण तलाव. असं वाटतं की इथं जमीन आहे, पण जमीन नाही, तलाव आहे. तर चला आता आम्ही तिथे विजिट केला. आता खाली उतरायचा. आता खाली उतरणं पण खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. खूप मजा येणार आहे. कारण का आम्ही चढलो ना, आता आम्हाला थोडासा एक्सपिरियन्स झाला आहे. आता आम्ही इथं अर्धा तास बसलो. आता चाललो गड उतरायला खाली. आता आरामशीर उतरायचा, नाहीतर डायरेक्ट खाली. आमची व्हिडिओ पण तुम्हाला भेटायची. हे काय विसरलं नाही ना? नाही तर तुम्ही इथं आलो ना सरसगडवर का, या मंदिरामध्ये विजिट करा तुम्ही. कारण का खूप
प्रसन्न वाटतं इथे येऊन. नाही नाही चल राहिलं तर परत येऊ. सो गाईज आता आम्ही पूर्ण सरसगड फिरलो. तर आता मी ब्लॉग संपवत इथंच, कारण का आता काय उतरायचंच आहे, आलो तसा उतरायचं आहे. तुम्ही व्हिडिओ वाढवायचे काय पॉईंट नाही. सो आता मी तर व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि जर सबस्क्राईब केलं नसेल सो सबस्क्राईब करा. तर चला आता आम्ही तो उतरतो खाली. बघा व्ह्यू बघा तुम्ही. तुम्हाला मी परत सांगतो की तुम्ही एकदा विजिट करा इथेशी. तर हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. मी पहिल्यांदा आलो किल्ल्यावर असा, म्हणजे आजच्या म्हणजे एवढ्या लाईफमध्ये मी कधीच ना किल्ल्यावर आलो. हा माझा फर्स्ट टाईम किल्ला आहे सरसगड. सो मजा आली. तर अजून मी किल्ले एक्सपोज करीन, म्हणजे जाईन मी किल्ल्यांवर. अजून मला भारी वाटते इथे येऊन. मी फक्त असे व्हिडिओमध्ये बघितले किंवा याच्यामध्ये असे फोटोजमध्ये की लोक अशी गेलेली वगैरे वगैरे, पण मी कधीच असं बघितलं नाही किल्ला. सो आज मी पूर्ण एक्सपिरियन्स केला किल्ल्याचा आणि खूप मजा आली. बघू शकता मजा आली. आता पुढचा प्लॅन आमचा काय रे, अवचितगड मेढ्याचा. सो त्याला पण तुम्ही भरभरून प्रेम द्या. आणि खाली माणसं आहेत, खाली पूर्ण स्कूलचे फ्रेंड्स आहेत. सो आता पुढं मेढ्याचा प्लॅन आहे. सो पुढच्या बघू पुढच्या वीकमध्ये आम्हाला पॉसिबल होते काय. पुढच्या वीकमध्ये पॉसिबल झालं तर आम्ही 100% येऊ आणि अजून असे व्हिडिओ म्हणजे ब्लॉग मी टाकत जाईन. आणि तुम्ही म्हणजे बेलायकन दाबा, म्हणजे माझे जेवढे किल्ले आहेत माझी पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो चला आता मी तर ब्लॉग थांबवतो. जय शिवराय. तर आम्ही खाली उतरतो. या आरामात उतरा गाईज. आता मी व्हिडिओ ठेवतो आणि खाली उतरतो. तर मी गेलो ना तुम्हाला व्हिडिओ पण नाही भेटायची. मी खाली गेलो म्हणजे हाडं पण नाही भेटली. तर गाईज मी तर ब्लॉग बंद करतो, थोडा खाली उतरतो, परत तुम्हाला जॉईंट होतो. तोपर्यंत बाय बाय.